नागपूर शहरात पुन्हा एकदा वाहन चोरीचा प्रकार उघडकीस आलाय। मात्र यावेळी सदर पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपीला अटक केली असून चोरीस गेलेली दुचाकी वाहनही हस्तगत केले आहे। नागपूर शहरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी यशस्वी छडा लावला। 16 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारच्या सुमारास फिर्यादी सुलतान अली रहमान अली यांनी आपली पांढऱ्या रंगाची टीव्हीटी विगो ही दुचाकी गौडीपुरा परिसरातील त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर पार्क केली होती। नमाज पठणासाठी मस्जिदमध्ये जाऊन परतल्यानंतर त्यांनी गाडी तिथेच उभी ठेवली होती। मात्र काही वेळाने दूध आणण्यासाठी बाहेर आल्यावर त्यांना गाडी चोरी झाल्याचे लक्षात आले। त्यांनी शोध घेतला, मात्र गाडी न मिळाल्याने सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला। तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की एक संशयित इसम मंगळवारी चौकात परिसरात चोरीच्या वाहनांसह उभा आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळी धाव घेतली। संशयित इसमाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव मोहम्मद नफीस खान असल्याचे सांगितले। सखोल चौकशीत आरोपीने गौडीपुरा परिसरातून सदर दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली। यानंतर पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली टीव्हीएस विगो दुचाकी जप्त केली। ही कार्यवाही पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली। सध्या आरोपीकडून अधिक तपास सुरू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही। फिर्यादी सुलतान अली रहमान अली वय 82 वर्ष, राहणार गौडीपुरा पोलीस ठाणे सदर नागपूर शहर यांची जी गाडी आहे ती 16 ऑक्टोबर 2025 रोजी जी आहे त्यांनी त्यांच्या राहते घरासमोर जी आहे ती पार्क केलेली होती आणि दुपारच्या वेळेला जी आहे त्यांची गाडी जी आहे सदर ठिकाणावरून जी आहे ती चोरी केलेली होती। तर त्या अनुषंगाने जे आहेत जे फिर्यादी आहेत सुलतान अली यांनी जे आहे पोलीस स्टेशन सदर या ठिकाणी जे आहे दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी येऊन जे आहे आपली रिपोर्ट जो आहे तो या पोलीस स्टेशनला दिला। त्या अनुषंगाने जे आहे आम्ही पोलीस स्टेशन सदर या ठिकाणी जे आहे 642/2025 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये जे आहे अज्ञात आरोपी विरुद्ध जे आहे आम्ही गुन्हा दाखल केलेला होता। त्या अनुषंगाने जे आहे सदर पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत श्री अमर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये जे आहे डिटेक्शन ब्रांचचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक श्री निलेश घोगरे व त्यांची टीम, त्याचा जो पूर्ण स्टाफ आहे हे त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जे आहे आरोपीचा शोध आणि गाडीचा शोध आम्ही जे आहेत त्या पद्धतीने जे आहे ते काम करत होतो। तर त्यामध्ये जे आहे गुन्हे जे प्रकटीकरण विभाग आहे आमचं यांनी जे आहे त्यामध्ये एक आरोपी म्हणजे त्यांना जी काही त्याच्यामध्ये माहिती मिळाली त्यानुसार जे आहे त्यांनी एक मोहम्मद नफीस खान वल बशीर खान नजीर खान, राहणार वांजारा टिपू सुलतान चौक पोलीस ठाणे यशोधरा नगर नागपूर शहर या आरोपीला जे आहे त्या गुन्ह्यामध्ये जे आहे त्यांनी संशयितरित्या जे आहे त्यामध्ये जे आहे ताब्यात घेतलेलं होतं। त्या आरोपीकडे जे आहे त्यांनी सखोल तपास केला असता जे आहे सदर गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेली जी टीव्हीएस गाडी आहे ही गाडी जी आहे त्या आरोपीकडे मिळून आली। त्या आरोपीला जे आहे सदर गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये अधिक आरोपीकडे जे आहे विचारपूस सुरू आहे। सदरची जी ही कामगिरी आहे ही माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल सर यांच्या मार्गदर्शनामध्ये, तसेच जे आहे आमच्या परिमंडळ क्रमांक 200 माननीय पोलीस उपायुक्त श्री नित्यानंद झा सर, सुहास जगताप सर आणि या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अमोल देशमुख सर यांच्या मार्गदर्शनामध्ये जे आहे डिटेक्शन ब्रांचने जे आहे केलेली आहे। नागपूर पोलिसांच्या कारवाईमुळे वाहन चोरी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नागरिकांनीही आपल्या वाहनांची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे।